निसर्गाच्या कुशीत जावेळीचे स्वयंभू बेलेश्वर शिव मंदिर, श्रद्धा आणि निसर्गाचा अद्भुत संगम। श्रीवर्धन तालुक्यातील श्रीवर्धन हरिहरेश्वर मार्गावरील जावेळी गावातील स्वयंभू बेलेश्वर शिव मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून प्रसिद्ध आहे। दाट हिरवाई, मंदिराशेजारी वाहणारी नदी आणि विपुल बेलाची झाडे यामुळे परिसराला निसर्ग सौंदर्याची अनोखी किनार लाभली आहे। स्थानिक आख्यायिकेनुसार पूर्वी एका गायीने ठराविक जागी दररोज स्वतःहून दुग्धाभिषेक केल्यानंतर तेथे खोदकाम करण्यात आले। त्यावेळी शिवलिंग, गणपतीची मूर्ती आणि नंदी आढळल्याचे ग्रामस्थ सांगतात। त्यानंतर येथे पूजा अर्चा सुरू झाली। 80 ते 90 वर्षापूर्वी द्वारकानाथ तथा बंधू शेठ गंद्रे यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला। चक्रीवादळामुळे छताचे नुकसान झाल्यानंतर ग्रामस्थांनी पुन्हा मंदिर उभारले। मंदिराबाहेरील काळभैरव मंदिरालाही विशेष महत्त्व असून श्रावणात नागदेवतेचे दर्शन होत असल्याची आख्यायिका आहे। श्रावणी सोमवार आणि महाशिवरात्रीला येथे भाविकांची मोठी गर्दी होते। मी स्थानिक अध्यक्ष मोजे जावळे हरिश्चंद्र दामू मळेकर या आमच्या जावळे गावामध्ये निसर्गरम्य वातावरणामध्ये नटलेले हे स्वयंभू शंकराचे जागृत देवस्थान हे पांडवकालीन मंदिर स्वयंभू असून इथे पूर्व जर इतिहास पाहिलात तर जुने आमचे जाणते सगळे वयोवृद्ध पिढी होऊन गेली। त्याने असा त्याच्यानंतर वयोवृद्ध माणसं सगळे त्यावेळेस एकत्र येऊन तिथं खोदकाम केला आणि ती स्वयंभू पिंडी त्यावेळेस पांडवकालीन इतिहास मानला जातो की ही स्वयंभू शंकर मूर्ती, गणेश मूर्ती, त्याचप्रमाणे नंदी आणि तदनंतर त्याचा हे जे जीर्णोद्धार केला तो श्रीवर्धनचे बंधुशेठ गंद्रे यांनी एक कुडाचा देऊळ आमच्या ग्रामस्थांनी बांधला होता। ते श्रीवर्धनचे गंद्रे, बंधुशेठ गंद्रे, द्वारकानाथ बंधुशेठ यांनी ते मंदिर जीर्णोद्धार केला। संदेश घोलप, संवाद मराठी लाईव्ह, श्रीवर्धन। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021 92 26 69 12 72 76 47 38 54।